नागपुरात काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। आपल्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लेखाबद्दल विकास ठाकरे यांनी 5 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्याची धमकी दिली। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या अफवा निराधार असल्याचं म्हटलंय। मी माननीय मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर भेटलो, म्हणजे ते जात होते हेगडेवार स्मृतीमध्ये, मी त्यांना फोन केला, त्यांनी माणुसकी दाखवत मी त्यांना सांगितलं की असा असा प्रश्न आहे, मुस्लिम बांधव इथून बेघर होतील 3 तारखेला। त्यांनी रस्त्यात गाडी रोखून माझ्याशी भेटले। मी काही स्मृती मंदिरात गेलो नाही, त्याच्या बाहेर होतो। परंतु मला वाटतं की या लेखनी लिहिणाऱ्या पत्रकाराने ज्या पद्धतीनं ती टीका केली आहे, तर जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं माझा अधिकार आहे, कारण की मी आमदार आहे आणि त्या संदर्भात तशा पद्धतीने लिहिलं तर मी त्यांच्यावर 5 कोटीचा मानहानीचा दावा टाकणार आहे आणि त्यांना प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीनं लिहिलं आहे त्याच्यावर त्यांचं उत्तरसुद्धा मागणार। शेजारीने आम्ही सोबत आहोत आणि या ज्या काही चर्चा होतात या चर्चा याला तथ्यहीन चर्चा असतात। त्यामुळे कोण काय छापलं, आता आमच्या संदर्भात अनेक जण छापतात, त्याला काही अर्थ नसतो। आणि विकास भाऊंनी हा जिल्हा प्रश्न ताकदीनिशी शहर सांभाळलेला आहे। जी काय काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे ती विकास भाऊंनी केलेल्या मेहनतीमुळे, संघर्षामुळे हा जिल्हा आहे हे लपून राहिलेलं नाही। त्यामुळे विकास भाऊंचं आज नाही, अगदी तरुण वयापासून महापौर असतापासून विकास भाऊंनी काँग्रेसबरोबर एक मजबूतीनं उभे राहिलेले आहेत। त्यामुळे अशा चर्चाला काही अर्थ नाही, यावर चर्चेवर कोणी विश्वास ठेवणार